नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. फरार निलेश घायवळवर आता रेड कॉर्नरचा शिक्का. शिरूरमध्ये आजी माजी आमदार आमने सामने. सिंहगड रोडचा नवीन पूल सुरक्षित मेट्रोसाठी आधीच आराखड्यात तरतूद. आणि दौंडमध्ये राष्ट्रीय कराटे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. गुन्ह्यात फरार असलेल्या निलेश घायवळ विरोधात कारवाईची घडी अधिक कडक होत आहे. आधी इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर आता पोलिसांकडून त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. घायवळचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पावले उचलली आहेत. शिरूरमध्ये काल मतदानाच्या पार्श्वभूमीवर आजी माजी आमदारांत जोरदार धुसफूस पाहायला मिळाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात सायंकाळी तीव्र शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या वादामुळे परिसरातील काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही पक्षांना शांततेचं आवाहन केले. पाहूयात. प्रत्येक बूथवर असं आता मनाला पटतं का? इलेक्शन होते तुम्ही रस्त्याने गेला, आमची काही अडचण नाही ना. चला ना तुम्ही, मी इकडे नाही येईल. तुम्ही काय आत गेला उत्तर द्या ना आम्हाला. व्हिडिओ शूटिंग करावे. आत काय गेला तुम्ही याचं उत्तर द्या मला. बाहेर काय येईल मी? आम्ही हायपर नाही होत. कायदा पाळा. आपण आमदार आहे. लोकांचं पाळायचं नाही असं. आम्ही पण काही चुकीचं केलेलं नाही. आत गेलता का नाही तुम्ही? आता आतमध्ये रूम मध्ये आतमध्ये सीसीटीव्ही पण आहे. घ्या ना मग त्याचे फुटेज घ्या. असलं नाही कधी नात्यानं नीट वागायचं असतं साहेब. आम्ही नीट वागतोय. आत गेलं चुकीचं नाही केलं आम्ही. फिरोज आत गेलते की नाही रे? आम्ही कुठं नाही. पोलीस ऑफिसर कोण त्यांना बोलव रे? अधिकारी इलेक्शन ऑफिसर बोलव रे. इलेक्शन ऑफिसरला बोलव. आत गेलते का त्यांच्याकडे पुणेकरांसाठी केंद्र सरकारनं 2 नवीन मेट्रो मार्गांना मंजुरी दिल्यानंतर सिंहगड रोडवरील नवीन पुलाबाबत चर्चा रंगली होती. हा पूल मेट्रोसाठी पाडला जाणार का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. मात्र मेट्रो प्रशासनानं हा पूल बांधतानाच भविष्यातील मेट्रो पिलर्ससाठी आवश्यक जागेचं नियोजन केलं असल्याने पुलाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी. पाहूयात. गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यासाठी केंद्र सरकारने 2 नवीन मेट्रो मार्गिकेसाठी संमती दिली आणि यातील एक मेट्रो मार्गिका ही सिंहगड रोड धावणार आहे आणि येत्या काही महिन्यातच त्याचे कामही चालू होणार आहे. पण आत्ताच नवीन बांधण्यात आलेला हा उड्डाण पूल आहे सिंहगड रोडवरील, हा पाडणार का? या पुलाचे काय होणार? मेट्रो मार्गिकेचे जे त्यासाठी जे खांब उभारणार आहेत, जे पिलर उभारणार आहेत, ते या पुलाच्या शेजारी उभारणार का? असा अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडणार आहे. पण पाहायला गेलं तर ज्या वेळेस हा पूल बांधण्यात येणार होता त्याच वेळेस मेट्रो प्रशासनाने जो त्यांचा नवीन मार्गिका आहे यासाठी प्लॅनिंग केलं होतं. आता आपण या पुलाला पाहत आहोत आणि या पुलाला पाहायला गेलं तर आपण आता इथे आपल्याला अगोदरच या ठिकाणी या पुलाला 66 ठिकाणी छिद्र पाडण्यात येणार असून या ठिकाणी आपण आता हा जो पाहत आहोत आपण या ठिकाणी इथे पिलर उभारण्यात येणार असून या ठिकाणी असे तब्बल 66 छिद्र पाडण्यात येणार आहे. हा प्लॅन अगोदरच जे मेट्रो रिजनने केला होता. यामुळे हा पूल पाडण्यात येणार नाही आणि या पुलाला कोणताही प्रकारचा धोका नाही असे महानगरपालिकेने सांगितले आहे. पण हा पाडण्याचं जे मुख्य समस्या ट्रॅफिक जी होत आहे याचं जी कोंडी होती, यातील नागरिकांना याचा त्रास होऊ नये. पण ज्यावेळेस काही महिन्यानंतर या ठिकाणी याचं काम चालू होणार त्यावेळेस या पुलावरची एक बाजू बंद केली जाणार आणि यानंतर या ठिकाणी दुसरी बाजू बंद केली जाणार. यानंतर पाहायला गेलं तर हा पूल जेव्हा या मेट्रोचं काम पूर्णत्वाला येईल त्यावेळेस काही काळासाठी हा पूल पूर्णपणे बंद केला जाणार. यावेळेस जे ट्रॅफिक होणार याला पुणे महानगरपालिका, पुणे ट्रॅफिक पोलीस आणि मेट्रो प्रशासन कशा प्रकारे हाताळणार, येथील सिंहगडवरील नागरिकांना कशा प्रकारे या त्रासाला सामोरे जावं लागणार आणि यामधून ट्रॅफिक पोलीस कशा प्रकारे मार्ग काढतात आता आपल्याला हे पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे. धन्यवाद.
पुणे शहरात अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. हिंजवडीत झालेल्या अपघातात 3 भाऊ बहिणींचा मृत्यू झालाय. गंभीर जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलंय, मात्र तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असल्यानं तिला दुसरीकडे हलवावं लागलं. उपचारात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झालाय. त्यामुळे तिच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत. पुणे शहर व आसपासच्या परिसरात पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून मोठमोठ्या दुर्घटना होत आहेत, अनेक अपघात होत आहेत. पाहायला गेलं तर ज्यावेळेस हा अपघात होतो आणि यावेळेस या अपघातग्रस्तांना रुग्णालयात सरकारी रुग्णालयात नेलं जातं, यावेळेस त्या ठिकाणी वेळेवर डॉक्टरची अनुपस्थिती असेल, यावेळेस तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. यामुळे अनेक नागरिकांना या सरकारी रुग्णालयातून इतर सरकारी रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागते आणि याच दरम्यान अनेक नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू होतो. पाहायला गेलं तर अशीच घटना काल म्हणजेच 2 दिवसापूर्वी हिंजवडीत घडली. हिंजवडीत 3 भावंडांचा, त्यात पाहायला गेलं तर 3 भावंडही होती आणि या 3 भावंडांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये ही जी मुलगी आहे तिला तिथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. ज्यावेळेस तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले त्यावेळेस त्याचे तज्ज्ञ डॉक्टर अनुपस्थित होते आणि यावेळेस तिला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पण एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच वेळेस तिला उपचार भेटला असता तर तिचा जीव वाचला गेला असता, अशी खटखट या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक नागरिकांचा वेळेवर उपचार न भेटल्यामुळे आपण मृत्यू होताना पाहत आहोत आणि या ठिकाणी सरकार झोपला आहे का हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळेस सरकारी रुग्णालयातील डॉक्टर यावेळेस अनुपस्थित असतात आणि एखाद्या नागरिकाचा जीव होतो, यावेळेस या सरकारी डॉक्टरांवर सरकार काय कारवाई करणार याही आपल्याला पाहावं लागेल. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे हे सरकारी डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात, वेळेवर कामाला येत नाहीत आणि वेळेवर उपचारही मिळत आहेत, यामुळे अनेक नागरिकांचा जीव जातो. अशाच चिमुकलीचा जीव आता 2 दिवसापूर्वी हिंजवडीत गेला. पण एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकार किंवा जे प्रशासन आहे ते कशाप्रमाणे या सर्व गंभीर घटनेकडे दखल देतं आणि या सरकारी डॉक्टरांवर काय कारवाई करतं हे आता आपल्याला पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद. या बातमीसह या बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. दौंड येथील मार्शल आर्ट, बॉक्सिंग, कराटे ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीनं राष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं. दौंड येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील 8 राज्यांतून तब्बल 530 पेक्षा अधिक कराटेपटूंनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध वयोगटातील खेळाडूंनी कराटे कौशल्याची रोमांचक झुंज देत क्रीडा चाहत्यांना अविस्मरणीय क्षणांचा अनुभव दिलाय. नमस्कार, मी संतोष सोनवणे, कराटे प्रशिक्षक दौंड. आज दौंड शहरामध्ये मार्शल आर्ट, बॉक्सिंग, कराटे ट्रेनिंग स्कूलने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने आज या स्पर्धा चालू आहेत. आजच्या या स्पर्धा
अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून या ठिकाणी खेळाडू आजच्या स्पर्धेसाठी सहभाग झालेले आहेत. तसेच 1992 पासून ही आपली संस्था मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूल सुरुवात आहे. आज त्याचं एक चांगलं रोपटं या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आज चांगले खेळाडू उत्कृष्ट पद्धतीने आपलं पाऊल उचलत आहे आणि चांगल्या क्षेत्रामध्ये कामकाज करत आहे. आज या सर्व विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूलच्या वतीनं त्यांचे हार्दिक असं स्वागत, त्यांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. राजुरी येथील आडेवहाळ मळा शिवारात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास अंदाजे 4 ते 5 वर्ष वयाचा नरजातीचा बिबट्या जेरबंद झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी येथील आडेवहाळ मळ्यात दिवसेंदिवस बिबट्याचं दर्शन होत असल्यानं या ठिकाणी असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी एक वन विभागाकडे केली होती. या मागणीनुसार या ठिकाणी असलेले नरेंद्र निवृत्ती गटकळ यांच्या शेतावर 4 दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता आणि आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय. पुण्यातील कॅम्प परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारचं टायर निघालं असतानाही मद्यधुंद चालकानं भरधाव वेगाने गाडी चालवत जीव घेणा थरार माजवलाय. कल्याणी नगर पासून रेल्वे स्टेशन पर्यंत आणि कोरेगाव पार्क मार्गे ही कार बेफाम धावत होती. धाडसी युवक सत्यजित सरवदे यांनी तत्परतेनं गाडीचा पाठलाग करत चालकाला थांबवलं आणि वाहतूक पोलिसांना माहिती देत अनेकांचे जीव वाचवलेत. संबंधित चालकावर बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे ग्रामीणमध्ये नगर परिषद तसेच नगर पंचायत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 55 पोलीस सेक्टर तयार करण्यात आले असून त्यात विशेष पथकांच्या माध्यमातून निगराणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे बिबट्यामुळे मतदान प्रक्रियेत काही व्यत्यय येऊ नये यासाठी विशेष यंत्रणा राबवल्याचं ग्रामीण पोलिसांनी सांगितलंय. एकूण हा 12 ठिकाणी 55 पोलीस सेक्टर जे आहे ते तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आमचे विशेष पथक आहे ते प्रत्येका सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत आहात. त्याच्याबरोबर जे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ॲडिशनल बंदोबस्त देण्यात आलेला आहे, त्याचे इन्स्पेक्टर रँक ऑफिसर, थाना प्रभारी अधिकारी, त्याच्याबरोबर STPO त्यांना जे मनुष्यबळ सोबत दिला गेला आहे पेट्रोलिंगसाठी त्याच्याबरोबर पेट्रोलिंग करत आहात आणि शांतमयी पद्धतीने जे आहे हा प्रक्रिया निवडणुकीची चालू आहे. फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत. थँक्यू. जय हिंद. या बातमीसह वेळ झाली पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.